नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की हाऊ टू स्टार्ट फ्रीलान्सिंग. तुम्ही फ्रीलान्सिंग कशा प्रकारे स्टार्ट करू शकतात. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्रीलान्सिंग काय आहे आणि एक्झॅक्टली फ्रीलान्सिंगमध्ये करायचे काय असते हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही फ्रीलान्सिंग कशा प्रकारे स्टार्ट करू शकता, त्याची पहिली स्टेप कशी घेऊ शकता आणि तुमची फ्रीलान्सिंग जर्नी ही कशा प्रकारे तुम्ही ग्रो करू शकतात हे आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, फ्रीलान्सिंग काय आहे तर तुम्हाला क्लिअर झालं असेल. ज्यांनी व्हिडिओ बघितलेला नाही त्यांनी अगोदर पहिला व्हिडिओ बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. फ्रीलान्सिंग स्टार्ट करण्यासाठी सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट असते ती म्हणजे तुम्हाला एखादी स्किल आली पाहिजे. मग तुम्ही कोणतीही स्किल शिकू शकतात. आता तुम्ही ज्या फील्डमध्ये असाल त्या फील्डची तुमच्याकडे स्किल असेल, किंवा तुम्ही जर का तुमच्याकडे कोणतीच स्किल नाही आहे तर तुम्ही कोणती तरी एक स्किल शिका. स्किल शिकण्यासाठी तुम्हाला हार्डली 1.5 ते 2 महिने लागतील जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर फुल फोकसने जर का एखाद्या स्किलवर काम केलं तर 1.5 ते 2 महिन्यात तुम्ही कोणती स्किल शिकू शकतात. ती स्किल शिकल्यानंतर तुम्हाला त्या स्किलच्या रिगार्डिंग अशा सर्व्हिसेस तयार करायच्या. आता फॉर एक्झाम्पल घ्या, तुम्ही शिकलात ग्राफिक्स डिझायनिंग असेल, त्यानंतर मार्केटिंगची सर्व्हिस असेल. मग मार्केटिंगमध्ये तुमचं इथं फेसबुक ॲड असेल, गुगल ॲड्स असतील किंवा SEO असेल, त्यानंतर वर्डप्रेस डेव्हलपमेंट असेल किंवा कोणती वेबसाईट डेव्हलपमेंट असेल, जसं की शॉपिफाय झालं एक्सेट्रा, किंवा व्हिडिओ एडिटिंग असेल. अशा प्रकारे मल्टिपल सर्व्हिसेस आहेत. तुम्ही कोणती एक सर्व्हिस किंवा कोणती एक स्किल शिका. ती स्किल शिकल्यानंतर तुम्हाला करायचं काय, ती स्किल शिकल्यानंतर त्याचे पॅकेजेस तयार करा. पॅकेजेस म्हणजे आता फॉर एक्झाम्पल घ्या, तुमच्याकडे जर क्लायंट आला तर तुम्ही ती सर्व्हिस कशी सेल करणार, त्याला तुमचे पॅकेजेस काय असतील, तुम्ही किती पैसे चार्ज करणार, कसे चार्ज करणार, याचं पूर्ण शेड्यूल तयार करा किंवा याचे पूर्ण व्यवस्थित प्रॉपर पॅकेज तयार करा. जर का तुम्हाला हवं असेल व्हिडिओ की पॅकेज कसं तयार करतात तर कमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर घेऊन येईल की सर्व्हिससाठी पॅकेजेस कसे तयार करायचे. ठीक आहे. ही स्किल शिकल्यानंतर तुम्हाला क्लायंट शोधायचे आहेत त्याच्यासाठी. मग आता तुम्ही क्लायंट कशा प्रकारे शोधणार, तुम्हाला अगोदर तर सगळ्यात अगोदर फोकस करायचं आहे की तुमची जी सर्व्हिस तुम्ही किंवा तुमची जी स्किल तुम्ही शिकलायत त्याच्यावर तुम्हाला प्रॉपर तुमचा एक पोर्टफोलिओ बिल्ड करायचा आहे. मग तुम्ही पोर्टफोलिओ काय करणार, तुम्ही काहीतरी डमी प्रोजेक्ट तयार करा. मित्रांनो, याच्यात तुम्हाला करायचं काय, जर समजा तुम्ही एखादी स्किल शिकले आणि ती स्किल शिकल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ बिल्ड करायचा आहे. मग तुम्ही पोर्टफोलिओ कसा बिल्ड करणार, तर तुम्ही अगोदर प्रॅक्टिससाठी तुमच्या स्वतःसाठी तुम्ही काही सॅम्पल तयार करू शकता. आता फॉर एक्झाम्पल घ्या, जर का तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकलात तर तुम्ही तुमच्या स्वतःचे काही व्हिडिओ एडिट करून बघा, किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाचे व्हिडिओ यूट्यूबवरून म्हणा किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करा आणि त्यांना अजून चांगल्या प्रकारे एडिट करून बघा. आणि तुम्ही ते सॅम्पल ॲज अ पोर्टफोलिओ तुम्ही समोर ज्यावेळेस तुम्ही क्लायंटला रीच आउट कराल त्यावेळेस तुम्ही त्यांना ते दाखवू शकता की आम्ही अशा प्रकारे काम तुम्हाला करून देऊ शकतो, किंवा हे जे वर्क हे मी स्वतः केलेलं आहे हे तुम्ही त्यांना सांगू शकतात. ठीक आहे. मग तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड झाल्यानंतर तुम्हाला थर्ड स्टेप जी असणार आहे ती म्हणजे तुम्हाला क्लायंट फाइंड करायचे. मग तुम्ही क्लायंट कसे फाइंड करणार, त्यासाठी तुम्हाला मल्टिपल सोर्स आहेत. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला तुमच्या लोकल कनेक्शनमध्ये किंवा तुमच्या जेवढ्या कनेक्शनमध्ये आहेत त्यांना सांगायचं आहे की मी अशी अशी स्किल शिकलेलो आहे किंवा मी अशी अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, मी XYZ सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. मग त्या लोकांना तुम्ही कसे सांगणार, तर तुम्ही पर्टिक्युलर त्यांना कॉल करून करून तर नाही सांगणार. मग त्यासाठी तुमची सगळ्यात अगोदर बेसिक स्टेप असेल ती म्हणजे तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, तुमचं जेवढं बी सोशल मीडिया आहे त्याच्यावर तुम्हाला अपडेट करायचं आहे. तुम्ही त्याच्यावर स्टोरी टाका, स्टेटस टाका, पोस्ट करा की मी ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. मग तुमच्या कनेक्शनमध्ये जे लोक असतील त्यांना ज्याची रिक्वायरमेंट आहे त्या सर्व्हिसची ते लोक तुम्हाला विचारतील की तू ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय म्हणजे तू नेमकं किती चार्ज करशील, काय करशील, किंवा ज्यांना रिक्वायरमेंट आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला मेसेज करतील. ठीक आहे. ही तर एक झाली तुमची कनेक्शनमध्ये स्टार्टिंगची. त्यानंतर तुम्हाला काही रेफरन्स थ्रू सुरुवातीला क्लायंट मिळू शकतात. हा झाला दुसरा सोर्स. तिसरा सोर्स, तुम्हाला तुमच्या लोकल एरियामध्ये असे लोक शोधायचे आहेत की त्या लोकांना तुम्हाला जी स्किल येते त्याची रिक्वायरमेंट आहे किंवा त्या सर्व्हिसची रिक्वायरमेंट आहे. मग तुम्ही त्या लोकांना जाऊन रीच आउट करू शकता. तुम्ही एकतर त्यांना फिजिकल जाऊन भेटू शकता किंवा तुम्ही त्यांना सोशल मीडिया थ्रू मेसेजेस करू शकता. त्यांना सांगू शकता की सर मी XYZ सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, तुम्हाला जर याची रिक्वायरमेंट असेल
तर मी सर्व्हिस तुम्हाला देऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही त्यांना रीच आउट करू शकता. तर अशा काही मेथड आहेत ज्यांच्या थ्रू तुम्ही क्लायंटला रीच आउट करू शकता आणि त्यांना तुमची सर्व्हिस सेल करू शकतात. आता क्लायंटला रीच आउट करण्याच्या मल्टिपल सोर्स आहेत की आपण क्लायंट रीच आउट कसे करायचे किंवा क्लायंट फाइंड कसे करायचे याच्यासाठी. तर मी याची एक पूर्ण सिरीज तुमच्यासाठी घेऊन येईल ज्याच्यात मी तुम्हाला 50पेक्षा जास्त सोर्सेस जे ते तुम्हाला मी सांगेल की तुम्ही कशा प्रकारे क्लायंटला रीच आउट करू शकता. तर याचा पूर्ण एक व्हिडिओ मी घेऊन येईल. त्यात तुम्हाला मी प्रॅक्टिकल करून दाखवेल की कशा प्रकारे आपण रीच आउट करू शकतो, काय करू शकतो, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता तुम्हाला कळालं असेल. सगळ्यात अगोदर आपली बेसिक रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे एक स्किल शिकणे. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्याला आपला पोर्टफोलिओ तयार करायचा आहे आपण जे स्किल शिकलो आहे त्याच्या रिगार्डिंग. तिसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्या कनेक्शनमध्ये लोकांना सांगायचं आहे की मी ही स्किल शिकलेलो आहे, मी ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. चौथी गोष्ट, तुम्हाला क्लायंटला रीच आउट करायचं आहे. मग तुम्ही कसे करू शकता? तुम्ही तुमच्या लोकल एरियात करू शकता किंवा तुम्ही आउट ऑफ सिटी पण करू शकतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला परत तेच सोशल मीडियाचा यूज करायचा आहे. त्याच्यावरून तुम्ही त्यांना मेसेज करू शकतात किंवा तुम्हाला जर पॉसिबल असेल तुम्ही त्यांना फिजिकल जाऊन भेटू शकता आणि त्यांना सांगू शकता की जर सर तुम्हाला या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे तर मी ही गोष्ट तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही क्लायंट रीच आउट करू शकता. तर आय होप तुम्हाला तुमची फ्रीलान्सिंग जर्नी कशा प्रकारे स्टार्ट करायची हे कळालं असेल. जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी नक्की याचं उत्तर तुम्हाला देईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या त्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना फ्रीलान्सिंग करायची किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी इन्कम सोर्स जनरेट करायचा आहे. त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.